नमस्कार मित्रांनो, आज आपण पाहणार आहोत रिझनिंगचा आकृती मोजणे हा टॉपिक. याच्यामध्ये बऱ्याचदा पुष्कळ साऱ्या एक्झाममध्ये क्वेश्चन विचारले जाते. तर याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत, किती चौकोन आहेत, किती घन आहेत, किती चौरस आहे, किती चौकोन आहेत, अशा क्वेश्चन्स विचारले जातात. एक डायग्राम दिलेली असते, त्याच्यातनं आपल्याला किती आहेत ते मोजायचं असते. तर आपण सुरुवात करूया आजच्या टॉपिकवर. पहिल्या याच्यामध्ये बघा, आपल्याला काय करायचं आहे, त्रिकोण मोजायचं. त्रिकोण मोजायच्या वेळेस ह्या एक मोठा त्रिकोण आहे, या मोठ्या त्रिकोणामध्ये एकूण किती त्रिकोण आहेत असा क्वेश्चन विचारला जातो. त्याच्यामध्ये आपण बघूया की याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत. अशा त्रिकोणमध्ये काय करायचं की याच्यामध्ये जे बेस दिला आहे, बेसमध्ये आपल्याला जे छोटे छोटे त्रिकोण दिसून राहिले त्याची काय करू आपण, मार्किंग 1, 2 आणि 3. याची मार्किंग केल्यानंतर सिम्पली काय करायचं, यांची बेरीज करायची. 1, 2 आणि 3. यांची बेरीज केल्यानंतर जो आन्सर येईल तेवढे या त्रिकोणामध्ये त्रिकोण असतील. 1 आणि 2 3, 3 आणि 3 6. तर या त्रिकोणामध्ये एकूण किती त्रिकोण असतील, 6. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन पाहू. याच्यामध्ये पहा मित्रांनो, पुन्हा एक मोठा त्रिकोण दिला आहे, त्याच्यामध्ये पुन्हा छोटे छोटे त्रिकोण केले आहेत. तर किती त्रिकोण आहेत ते मोजायचं आहे. मोजूया. बेसमध्ये काय करायचं, आपल्याला मार्किंग करायचे. 1, 2, 3, 4 आणि 5. पुन्हा बेरीज करू यांची. 1, 2, 3, 4 आणि 5. आता यांची बेरीज करू. यांची बेरीज केल्यानंतर 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 14 आणि 1 15. एकूण किती होतील, 15. तर या त्रिकोणामध्ये एकूण किती त्रिकोण असतील, 15. त्याच्यानंतरचा क्वेश्चन याच्यामध्ये बघा मित्रांनो, याच्यामध्ये काय दिलं आहे, आडवा एक आडव्या याच्यामध्ये त्रिकोण आहे आणि एक मोठा त्रिकोण. तर आपण काय करू, पहिले मोठ्या त्रिकोणला. कोणता त्रिकोण, मोठा त्रिकोण. हा जो त्रिकोण आहे या त्रिकोणामध्ये हा जो त्रिकोण आहे एबीसी, याच्यामध्ये बघू पहिले. याच्यामध्ये एबीसी मध्ये किती त्रिकोण आहेत ते मोजू पहिले. तर याच्यामध्ये मोठा जो त्रिकोण आहे तो त्याचा बेस पाहायचा. बेस कुठे आहे आपला, हा झाला 1, 2, 3, 4 आणि 5. मोठ्या त्रिकोणमध्ये हा जो उभा बेस आहे त्याच्यामध्ये आपण, आडवा बेस आहे त्याच्यामध्ये आपण किती त्रिकोण आहेत, 5 त्रिकोण दिसतात. पुन्हा काय करायचं, आपल्याला त्याच्यामध्ये प्लस करायचं. त्यांची काय करायची, बेरीज. 2, 3 प्लस 4 प्लस 5. आता मित्रांनो याच्यामध्ये पुन्हा एक काय करायचं आहे, जो उभा बेस आहे. उभा बेस म्हणजे हा त्रिकोण बघा, ए पासून इथे मी याला डी नाव देतो. ए, डी आणि बी. कोणता त्रिकोण, ए, डी आणि बी. हा त्रिकोण ए, डी आणि बी हा त्रिकोण आहे. आता याच्यामध्ये आपण बेस पाहायचा आहे. बेस कोणाकडून चालवणार, एडीचं. ठीक आहे, एडीचं बेस आहे. एडीच्या बेसवर आपण तिथे मार्किंग करून घेऊ. 1, 2 आणि 3. यांची पण बेरीज करून घेऊ आपण सोबत सोबत. 1, 2 आणि 3. आता यांची बेरीज केल्यानंतर काय होत आहे, 5 त्रिकोणाची बेरीज 15 होतच आहे ना. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14 आणि 1 15, 15 आणि 1 16, 16 आणि 2 18, 18 आणि 3 18 आणि 3 21. अशी याच्यामध्ये किती त्रिकोण दिसतात आपल्याला, 21. पण एक गोष्ट याच्यामध्ये कॉमन आहे, याच्यामध्ये हा बेस जो आहे दोन्ही याच्यामध्ये कॉमन आहे. त्याच्यामुळे काय करायचं, -1. तर याचा आन्सर किती होतील, याच्यामध्ये एकूण त्रिकोण किती असतील, 20. एकूण त्रिकोण किती असतील, 20. ठीक आहे मित्रांनो, समोर जाऊया. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये पण आपल्याला त्रिकोण दिले आहेत. याच्यामध्ये त्रिकोण जसं मी याला नाव देतो, ए, बी आणि सी. हा झाला छोटा त्रिकोण, ए, डी आणि ई.
हा झाला मोठा त्रिकोण. असे याच्यामध्ये किती त्रिकोण दिसते आपल्याला? फक्त दोनच त्रिकोण. तर याचा आन्सर किती? 2. ठीक आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये बघा, हा जो दुसरा आहे त्याच्यामध्ये पण आपण नाव देऊन देऊ ए बी सी डी आणि ई. आता याच्यामध्ये बघा मित्रांनो, पहिले मोठा त्रिकोण घेऊ आपण ए डी ई. ए डी ई मध्ये मधामधून लाईन मारली, मधामधून एकच भाग केलाय. त्याच्यामुळे आपण काय करायचं, सिम्पली जसं आपण करत होतो, काय करत होतो, बेसला मार्किंग करत होतो. आता मार्किंग केल्यानंतर याच्यामध्ये आपल्याला किती भेटलेत? 1 आणि 2. किती झालेत हे? 2 आणि 1 3 झालेत. 3 त्रिकोण इथे झालेत. सेम तसंच पहा एबीसी. एबीसी मध्ये पण किती भाग पडलेत? एकच भाग पडला, म्हणजे 2 भाग झाले त्याचे, हो ना. त्याच्यामध्ये पण मार्किंग करून घेऊ आपण 1 आणि 2. तर त्यांची पण बेरीज किती होईल? 1 आणि 2. किती त्रिकोण आहे त्याच्यामध्ये? 3. 3 आणि 3 6. असे पूर्ण एडीई या त्रिकोणामध्ये आपल्याला किती त्रिकोण दिसून राहिलेत? 6. ठीक आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये पण बघा, याच्यामध्ये 1 2 3 4 भाग पडले या त्रिकोणाचे. तर या 4 भागाचं बेरीज किती होईल? 1 2 3 4. 4 ची बेरीज होणार 4 आणि 7 2 9 आणि 1 10. 10 त्रिकोण याच्यातून झालेत. त्याच्यापेक्षा वरचा जो त्रिकोण आहे, कोणता त्रिकोण? हा बघा मित्रांनो, हा त्रिकोण. या त्रिकोणामध्ये पण किती भाग पडले आहेत? 1 2 3 4. तर याची पण बेरीज किती होईल? 4 त्रिकोणात तर 10. आणि त्याच्यापेक्षा वरचा जो त्रिकोण आहे कोणता? हा जो त्रिकोण आहे वरचा, याची पण बेरीज, याच्यामध्ये पण 4 त्रिकोण 4 भाग पडले आहेत. तर यांची पण बेरीज किती होईल? 10. तर यांची एकूण टोटल किती होणार? 10 10 20 आणि 10 30. ठीक आहे मित्रांनो. आता समोरचं बघा, त्याच्यापेक्षा समोरचा आहे 1 2 3 4 5. याचे किती भाग पडले आहेत? यात मोठ्या त्रिकोणाचे 5 भाग. तर 5 ची बेरीज आपल्याला माहितच आहे, किती आली होती आपली? 15. ठीक आहे, इथे 15 झालेत. इथे वरच्या याच्यामध्ये पण पाहू 1 2 3 4 5. इथे पण 5 भाग पडलेत, म्हणजे यांची पण बेरीज किती आहे? 15. आणि 1 2 3 4 5 यांची पण बेरीज 15. तर एकूण त्रिकोण किती होतील याच्यामध्ये? 45. आहे ना सोपं? समोर बघूया. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये काय झालंय की एक मोठा त्रिकोण आहे, त्याच्या आतमध्ये एक लहान त्रिकोण आहे. अशा याच्यामध्ये काय करायचं, जेवढे त्रिकोण दिसत आहेत छोटे ते मोजायचे. 1 2 3 आणि 4. असे 4 त्रिकोण याच्यामध्ये आतमध्ये असतात. आणि हा एक मोठा त्रिकोण. मोठा त्रिकोण एक, हा जो मोठा त्रिकोण आहे हा. 4 आणि 1 किती त्रिकोण आहेत? 1. असे किती त्रिकोण आहे याच्यामध्ये? 5. याच्यामध्ये एक ट्रिक आहे. याच्यामध्ये ट्रिक म्हणजे कसं, की आपण काय करायचं, की हे जे लहान त्रिकोण आहेत हे दिसणार आहेत आपल्याला 4 आणि 1 हा मोठा त्रिकोण. तर अशा वेळेस काय करायचं, की पहिले काय करायचं, त्रिकोण किती आहेत ते मोजायचे. त्रिकोण याच्यामध्ये किती त्रिकोण आहेत? हा एक त्रिकोण आणि हा एक त्रिकोण. असे 2 त्रिकोण आहेत. 2 त्रिकोण असेल तर 4 एकदा घ्यायचं. 4 कितीदा घ्यायचं? एकदा. 4 एकदा. जर 2 त्रिकोण असेल, 2 त्रिकोण असेल तर 4 कितीदा घ्यायचं? एकदा. ठीक आहे. 3 त्रिकोण असेल तर 4 कितीदा घ्यायचं? 4 दोनदा घ्यायचं. 4 त्रिकोण असतील तर 4 कितीदा घ्यायचं? तीनदा. म्हणजे काय करायचं आहे, जेवढे त्रिकोण असतील त्याच्यापेक्षा 4 हा एकदा कमी घ्यायचा. प्लस काय करायचं, एक मोठा त्रिकोणाचं, प्लस एक मोठा त्रिकोण करायचा. ठीक आहे. याच्यामध्ये आपल्याकडे 2च त्रिकोण आहेत, त्याच्यामुळे 4 आपण कितीदा घेतला? एकदा. प्लस काय घेतलं? एक मोठा त्रिकोण. तर असे आपल्याकडे एकूण त्रिकोण किती झाले? 5. दुसरा क्वेश्चन पाहू. आता पहा मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला त्रिकोण किती दिसत आहेत? ट्रिकनी जो आपण, याच्यामध्ये हा एक त्रिकोण, इथे 2 त्रिकोण आणि हा झाला तिसरा त्रिकोण. 3 त्रिकोण आहेत, तर आपण 4 कितीदा घ्यायचे? दोनदा. त्रिकोणापेक्षा 1 4 कमी. प्लस काय करायचा? एक
मोठा त्रिकोण. तर याच्यामध्ये एकूण त्रिकोण किती असतील? 9. याच्यामध्ये त्रिकोण 9 असतील. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये पण किती त्रिकोण आहेत ते पहिले मोजून घ्यायचं. किती त्रिकोण आहे? एक, कोणता? 1, 2 आणि हा 3. 3 त्रिकोण आहेत. मग काय करायचं? 4 किती घ्यायचं? 2दा. 4 2दा प्लस एक मोठा त्रिकोण. इतकं झालं. आता याच्यामध्ये एक आपण काय केल्यात? लाईन ऍड झाल्यात. याच्यामध्ये कोणती लाईन ऍड झाली आहे? मागच्या क्वेश्चन पेक्षा हे जे आहेत, ह्या ज्या क्वेश्चन मध्ये आपलं काय झाल्यात? त्रिकोण वाढलेत ना. तर याच्यामध्ये काय झालं? या लाईनमुळे आपल्याला 1 आणि 2, 3 आणि 4, 5 आणि 6, हे 6 त्रिकोण काय झालेत? वाढलेत. 6 त्रिकोण इथे वाढलेत. आणि पुन्हा हे लहान त्रिकोणामध्ये बघा, इथे पण इथे पण किती त्रिकोण वाढले? इथे पण 6 त्रिकोण. 1 2 3 4 5 6 असे 6 त्रिकोण इथे पण वाढलेत. ठीक आहे. तर यांची बेरीज करून घेऊया. 4 आणि 4 8, 4 आणि 4 8, 8 आणि 1 9, 9 आणि 6 15, 15 आणि 6 21. तर या याच्यामध्ये एकूण त्रिकोण किती असतील? 21. तर याचा आन्सर असेल 21. त्याच्यानंतरचा नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये काय दिलं आहे आपल्याला? चौकोन दिला आहे. चौकोनामध्ये त्याचे कर्ण दिले. त्या कर्णामुळे या चौकोनामध्ये काय झाले? त्रिकोण निर्माण झालेत. तर याच्यामध्ये किती त्रिकोण झालेत ते बघायचं. याला पण तसंच करू आपण. लहान त्रिकोण जे दिसून राहिलेत त्याला काय करायचं? मार्किंग करून टाकू. काय करायची? मार्किंग करायची. 1 2 3 4, 4 त्रिकोण दिसत आहेत. हे छोटे त्रिकोण बघायचे आणि त्यांचं काय करायचं? त्याची काय करायची? दुप्पट. 4 दिसून राहिलेत तर त्याची काय करायची आपण? दुप्पट. 4 दुने 8, 4 दुने 8. आता याच्यामध्ये पहा, याच्यामध्ये पण हा चौकोन आहे. या चौकोनामध्ये पुन्हा खूप साऱ्या लाईन्स केल्या आहेत. याच्यामध्ये पण आपण छोटे त्रिकोण किती आहेत ते मोजून घ्यायचे. किती त्रिकोण दिसून राहिले आपल्याला? 1 2 3 4 5 6 7 8. सिम्पली काय करायचं? जेवढे त्रिकोण दिसतात त्याची दुप्पट. इथे 8 त्रिकोण दिसतात त्याची दुप्पट करायची, म्हणजे किती होतात? 8 दुने 16. ठीक आहे मित्रांनो. आता याच्यामध्ये नेक्स्ट त्याच्यामध्ये पाहू आपण. त्याच्यातही मार्किंग करून घेऊ. 1 2 3 4 5 6, 6 त्रिकोण दिसतात. 6 त्रिकोणाची काय करायची? दुप्पट. म्हणजे एकूण त्रिकोण किती असतील याच्यामध्ये? 6 दुने 12. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन पाहू आपण. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये पण मोजून घेऊ. 1 2 3 4 5 6. किती येईल आन्सर याचं? 6 गुणिला काय करतो आपण? त्याची दुप्पट. 6 दुने 12. याच्यामध्ये किती त्रिकोण असतील? एकूण 12. त्याच्यानंतर नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये आपण आतापर्यंत पाहिलेत एक एक चौकोन होते. आता याच्यामध्ये काय झाले? चौकोन वाढलेत. चौकोन वाढलेत. किती चौकोन आहेत? एकमेकाला जॉईंट झालेले चौकोन आहेत. याच्यामध्ये चौकोन पहिले आपण बघू किती आहेत. 1 2 3 आणि 4. हे 4 चौकोन आहेत. हे एकमेकाला कसे झालेत? जॉईंट. जॉईंट कोणत्या रेषेने झाली बघा? ही जी रेषा आहे याच्याने काय झालेत? ही जॉईंट झालेत. ठीक आहे. तर याच्यामध्ये ज्या रेषेने जॉईंट होत आहेत त्या रेषेला आपण म्हणू मुख्य रेषा. ठीक आहे. मुख्य रेषा. ठीक आहे. याला म्हणू आपण मुख्य रेषा, ज्याच्याने हे चौकोन जॉईंट झालेत. तर आता आपण आतापर्यंत पाहत आलो की जर चौकोनामध्ये हे असे त्रिकोण दिसत तर त्यांना आपण पहिले मार्किंग करून घेतो. 2 3 4. मग त्यांची काय करतो आपण? दुप्पट. 4 गुणिला 2. असे किती त्रिकोण होतील याच्यामध्ये? 8. 8 त्रिकोण. पहिल्या त्रिकोणमध्ये 8, पहिल्या त्रिकोणमध्ये पण याच्यामध्ये 8, दुसऱ्या याच्यामध्ये 8, तिसऱ्या याच्यामध्ये 8 आणि चौथ्या याच्यामध्ये पण 8. असे 8
32 त्रिकोण तर आपल्याला दिसून राहिलेतच, पण सोबत सोबत याच्यामध्ये काय होऊन राहिलेत की बघा, याच्यामध्ये हा त्रिकोण मोठा, ठीक आहे, हे काय होत आहे, दोन मोठे त्रिकोण म्हणजे दोन मोठे चौकोन मिळून हे दोन त्रिकोण तयार होतात. कोणते? हा आणि हा. ठीक आहे, दोन त्रिकोण मोठे भेटून राहिलेत. म्हणजे काय होत आहे की हे जे आपली मुख्य रेषा आहे, या मुख्य रेषेमुळे हे नवीन तयार होणारे दोन मोठे त्रिकोण दिसत आहेत. म्हणजे काय करायचं की ह्या जेवढ्या मुख्य रेषा आहेत त्याची करायची दुप्पट. त्याची काय करायची? दुप्पट. मुख्य रेषा किती आता बघा, मुख्य रेषा आहे 1, 2 आणि 3. 3 मुख्य रेषा आहेत, तर मुख्य रेषाची काय करायची? दुप्पट. तर मुख्य रेषा आहेत आपल्याकडे 3, 3ची काय करायची? दुप्पट. 3 दुणे किती होतात? 6. म्हणजे याच्यामध्ये एकूण त्रिकोण किती असतील? 32 प्लस 6. एकूण त्रिकोण किती असतील याच्यामध्ये? 38. ठीक आहे, तर लक्षात ठेवायचं मुख्य रेषा आपण कशाला म्हणतो आणि त्याची काय करायची याच्यामध्ये? दुप्पट. तर एकूण त्रिकोण जे होतील ते किती होतील? 38. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये काय झालंय की ह्या ज्या लाईन आहेत ह्या एक्स्ट्रा आल्यात. ठीक आहे, आपण याच्यामध्ये पण तेच करू. याच्यामध्ये जे चौकोन आहेत ते जॉईंट कुठे झालेत ते पाहू. मुख्य रेषा पाहून घेऊ पहिले. किती रेषा आहेत मुख्य रेषा? 2 मुख्य रेषा आहेत. तर याच्यामध्ये चौकोन किती ऍड झाले आहेत? 1, 2 आणि 3. 3 चौकोन आहेत. एका चौकोनामध्ये किती त्रिकोण आहेत ते पाहून घेऊ पहिले. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 त्रिकोण दिसून राहिले. तर आपण काय करतो? याची दुप्पट. 6 दुने 12. म्हणजे एका चौकोनामध्ये किती आहेत? 12. तर बाकी सर्व चौकोनामध्ये किती किती राहील? 12 12. म्हणजे याच्यामध्ये 12, या चौकोनामध्ये 12 आणि या चौकोनामध्ये 12. असे 12 तिरी 36. हे 36 त्रिकोण याच्यामध्ये झालेत. आणि आता याच्यामध्ये पुन्हा काय होत आहे की हे जे दोन आहेत, दोन त्रिकोण ऍड होत आहेत ना, हे त्रिकोण काय करतो आपण? मुख्य रेषा किती आहेत ते बघतो आणि त्याची काय करतो? दुप्पट. मुख्य रेषा जे आहेत, जेवढे आहेत ते बघतो आणि त्याची काय करतो आपण? दुप्पट. मुख्य रेषा किती आहेत त्याच्यामध्ये? 1 आणि ही 2. तर 2ची काय करायची? दुप्पट. 2ची दुप्पट म्हणजे 2 गुणिला 2. तर 36 प्लस हे किती होईल? 4. 36 आणि 4 40. त्याच्यामध्ये एकूण किती त्रिकोण असतील? 40. त्याच्यानंतर नेक्स्ट पाहू. आता बघा मित्रांनो, याच्यात आणि त्याच्यामध्ये थोडासा फरक आहे. याच्यामध्ये पण आपण पहिले एका चौकोनामध्ये किती आहेत ते बघून घेऊया. 1, 2, 3, 4, 5, 6. 6 दुने 12. 12 त्रिकोण पहिल्या चौकोनामध्ये, दुसऱ्या चौकोनामध्ये पण 12, तिसऱ्या चौकोनामध्ये पण 12 आणि चौथ्या चौकोनामध्ये पण 12 त्रिकोण असतील. ठीक आहे, तर त्रिकोण आपले झालेत 12. आता याच्यामध्ये बघा, मागच्या याच्यामध्ये काय होतं की 2च त्रिकोण बनायचे. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये हा एक त्रिकोण, ठीक आहे, एक मोठा त्रिकोण, हा एक तिसरा त्रिकोण आणि हा एक चौथा त्रिकोण. त्रिकोण किती वाढत आहे याच्यामध्ये आता? 4. मागच्या वेळेस 2 वाढत होते, तर आपण काय मुख्य रेषेला 2 ने गुणत होतो. आता बघा, आता याच्यामध्ये काय होतंय की आपल्याकडे त्रिकोण वाढत किती आहेत? 4. तर आता मुख्य रेषेला कितीने गुणावं लागेल आपल्याला? 4 ने. पहिले मुख्य रेषा बघूया. मुख्य रेषा किती आहेत? 1, 2, 3. 3 मुख्य रेषा आहेत. याच्यामध्ये 4 चौकोन वाढलेत, तर गुणायचं कितीने? 4 ने. पहिले एकूण त्रिकोण किती दिसत आहे आपल्याला? 12 चो 48. 48 त्रिकोण आहेत प्लस मुख्य रेषा किती आहेत? 3. चौकोन वाढले किती? 4. तर गुणाकारात किती करू आपण? 4. तर 48 प्लस 12 किती होतात? 60. तर या डायग्राम मध्ये एकूण त्रिकोण किती असतील? 60.
याच्यानंतरचा क्वेश्चन पाहू. आता बघा मित्रांनो, पुन्हा सेम तसंच आलाय, थोडंसं वेगळं. पहिले आपण काय करू, चौकोनामध्ये किती त्रिकोण आहेत? 2, 3, 4, 5, 6, 7, 8. मग 8 दुने 16, म्हणजे याच्यामध्ये 16, दुसऱ्या चौकोनामध्ये 16 त्रिकोण, तिसऱ्या याच्यात 16 आणि चौथ्या याच्यात पण 16. याच्यामध्ये 4 चौकोन आहेत. 16 64 पहिले लिहून घेऊ आपण. इथे 64 त्रिकोण दिसणार आहे. आता याच्यामध्ये पण मुख्य रेषा किती आहेत? 1, 2, 3, 3च मुख्य रेषा आहेत. मग काय करायचं आपल्याला? 3 घ्यायचं आणि चौकोन किती वाढत आहेत ते बघायचे. चौकोन किती वाढत आहेत? हा 1, हा 2, मोठा 3 आणि हा एक 4. असे किती चौकोन वाढत आहे आपले? 4 चौकोन वाढत आहेत. म्हणजे आपल्याला इंटू किती करावं लागेल? 4. मग 64 प्लस 4 तिरी 12. 64 प्लस 12 किती जात? 76. तर एकूण किती चौकोन असतील, त्रिकोण असतील याच्यामध्ये? 76 त्रिकोण. ठीक आहे मित्रांनो, समोर जाऊया. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये एक स्टार दिसून राहिला. 2 प्रकारचे स्टार असतात, त्याच्यापैकीचा हा पहिला स्टार आहे. याच्यामध्ये बघूया किती त्रिकोण आहेत. तर याच्यामध्ये सिम्पली काय करायचं, एक जेवढे दिसत आहेत बाहेरचे तेवढे त्रिकोण मोजून घ्यायचे. त्रिकोण मोजून घ्यायचे, प्लस काय करायचं, प्लस नाही सॉरी, बाहेरचे जेवढे त्रिकोण दिसतात त्याला काय करायचं? इंटू 2. त्याची काय करायची? दुप्पट करायची. जेवढे दुप्पट करू तेवढेच त्याच्यामध्ये काय असतील? त्रिकोण. ठीक आहे. याच्यामध्ये या स्टारमध्ये किती त्रिकोण आहेत? 10 त्रिकोण. जर बघायचं झालं, पाहायचं असेल तुम्हाला, तर बघा याच्यामध्ये मी इथे नाव देतो. कोणतं त्रिकोण? इथे याला 6 नाव देतो. ठीक आहे. 1, 3, 6. कोणतं कोणतं बघा? 1, 3, 6 एक त्रिकोण. दुसरा त्रिकोण बघा, 2, 6, 4. 2, 6, 4. हे बघा, 2, 6, 4. ठीक आहे. पहिले बघितलं तर आपण 1, 3, 6. त्याच्यानंतरचं 3 वरून बघा, 3, 1, 6, 3, 6, 5. 3, 6, 5. ठीक आहे. 4 वरून 4, 6, 1. 5 वरून 5 वरून पहा, 5 वरून 5, 6, 2. ठीक आहे. 5, 6, 2 असे हे 5 त्रिकोण. 1, 2, 3, 4 आणि हे बाहेरचे 5. किती त्रिकोण आहे? 1, 2, 3, 4, 5 आणि बाहेरचे 5. असे एकूण किती त्रिकोण आहे त्याच्यामध्ये? 10 त्रिकोण. ठीक आहे. नेक्स्ट पाहू आपण. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये तसंच करू आपण. बाहेरचे हा जो स्टार आहे हा मागच्या स्टारपेक्षा थोडासा वेगळा आहे. थोडं डायग्राममध्ये चेक करून घ्या. याच्यामध्ये बघा, या स्टारमध्ये एक बाहेरचे त्रिकोण मोजतो आपण. 2, 3, 4, 5 आणि 6. हे 6 त्रिकोण झाले. 6 त्रिकोण लिहून घेऊ पहिले आपण. त्याच्यानंतर बघा, याच्यामध्ये कोणता त्रिकोण? मोठा त्रिकोण. हा जो त्रिकोण आहे तो बघा. ठीक आहे. हा एक त्रिकोण आणि तसाच हा 1, 3, 5 पासून बनलेला त्रिकोण. 1, 3 आणि 5. ठीक आहे. हा त्रिकोण. असे एकूण किती त्रिकोण आहे याच्यामध्ये? 8 त्रिकोण. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये त्रिकोणामध्ये त्रिकोण दिसत आहेत. त्रिकोणामध्ये काय दिसतात? त्रिकोण. तर याला काय करायचं की याचे जे बेस आहे, बेस म्हणजे काय असते? हा जो याचा पाया असतो, याच्यामध्ये किती त्रिकोण दिसतात ते बघायचं. त्याला मार्किंग करून घेऊ आपण. 1, 2 आणि 3. 3 त्रिकोण दिसत आहेत आपल्याला बेसमध्ये. आपण काय करायचं, ते बेसमधले जे त्रिकोण आहेत ते खाली लिहून घ्यायचे. ठीक आहे.
आणि काय करायचं, जसंच्या तसं एका लाईनमध्ये लिहून घेऊ आपण. आता काय करायचं, यांची करायची आपल्याला बेरीज. बेरीज म्हणजे कशी, मी जसं म्हटलं की एक आहे, एक जसंच्या तसं, पहिले स्टार्टिंगला एक जसंच्या तसं ठेवायचं. बेरीज कशी करायची, ह्या दोघांच्या तिरप्याची, यांची तिरप्यांची बेरीज करायची. एक आणि दोन किती होतात, 3. बेरीज कशाची करायची आपल्याला, तिरप्यांची. 3 आणि 3 6. तर याच्यामध्ये एकूण किती आपल्याला असे 6 त्रिकोण दिसत आहेत. मग काय करायचं, आपल्याला काय करायचं आहे, यांची बेरीज करायची. याची बेरीज केल्यानंतर किती येतात, 1 आणि 3 4, 4 आणि 6 किती येतात, 10 त्रिकोण. आणि मग काय करायचं, हे केल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे, खालून वर जायचं आहे. कुठून, इथून. यांची पहिले आपण बेरीज केली, बेरीज आली 10 केल्यानंतर यांना काय करायचं आहे, आपण जिथून 6, जसं मी शेवटचं काय माझा डिजिट 6 आहेत, 6 पासून काय जायचं, वर जायचं. वर जाताना काय करायचं की पहिला जो डिजिट राहते त्याला सोडायचं आणि दुसरा घ्यायचा, तिसरा सोडायचा, चौथा घ्यायचा, पाचवा सोडायचं, सहावं घ्यायचं, असं अल्टरनेट एक घ्यायचं एक सोडायचं. तर त्याच्यापैकी आपल्याला काय करायचं आहे, आपल्या लक्षात काय ठेवायचं, जो पहिला येतो, पहिला डिजिट जो येतो, जसं याच्यामध्ये आपल्याला 6 आला होता, तर पहिलावाला काय करायचं आहे, सोडायचं आहे. मग त्याच्यानंतर घ्यायचं, त्याच्यानंतर सोडायचं, नंतर घ्यायचं, असं करायचं. आणि जे आपल्याला घ्यायचे आहेत ते काय करायचं आहे, हे जे आपली बेरीज आली आहे त्या बेरजेमध्ये प्लस करायचं. तर याच्यामध्ये आपण प्लस करू, 10 आणि 3 किती होतात, 13. तर एकूण त्रिकोण किती असतील याच्यामध्ये, 13. ठीक आहे मित्रांनो, नेक्स्ट याच्यामध्ये समजेल पुन्हा समोरचं भाऊ. आता बघा, याच्यामध्ये पण आपण पहिले बेसला मार्किंग करून टाकू. बेस किती आहेत, बेसवर दिसणारा त्रिकोण 1 2 3 4. ठीक आहे, 4 त्रिकोण दिसून राहिलेत. आपण काय करतो, पहिले याची मांडणी करून घेऊ, 2 3 4. ठीक आहे, 4ची मांडणी केली, त्याच्यानंतर एक जसंच्या तसं. बेरीज कोणाची करतो आपण, तिरप्याची. 1 आणि 2 किती होतात, 3. 3 आणि 3 6. 6 आणि 4 10. यांची काय करू आपण, पहिले बेरीज. 1 आणि 3 4, 4 आणि 6 10, 10 आणि 10 20. यांची बेरीज आली 20. आता काय करायचं, आपल्याला इथून वर जायचं आहे. इथून काय करायचं आहे, वर जायचं आहे. पहिले काय करायचं आहे, सोडायचं आहे. दुसरं काय करायचं आहे, घ्यायचं आहे. तिसरं काय करायचं आहे, सोडायचं आहे. चौथं काय करायचं आहे, घ्यायचं. आता जे घ्यायचे आहेत त्यांची काय करायची, याच्यामध्ये बेरीज. इथे पहिले घ्यायचं कोणतं आहे, 6, आणि पुन्हा कोणतं घ्यायचं आहे, 1. तर असं आपल्याला यांची जे बेरीज येईल ते या त्रिकोणामध्ये एकूण त्रिकोण किती त्याचा आन्सर असेल. इथे 20 आणि 6 26, 26 आणि 1 27. तर याच्यामध्ये एकूण त्रिकोण किती असतील, 27. ठीक आहे, नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये आपल्याला मार्किंग करून घेऊ. पहिले 1, या चौकोनामध्ये 2 3 4 5 6. आडवी मांडणी करू, उभी मांडणी झाली आपली, आडवी मांडणी करू. 1 2 3 4 5. याच्यामध्ये किती चौकोन किंवा चौरस, चौकोन किंवा आयत आहेत ते मोजायचं आहे. तर काय करायचं आहे, आपल्याला काय करायचं आहे, यांची बेरीज करून घेऊ पहिले. कशाची, उभ्या मांडणीची. 1 + 2 + 3 + 4 + 5 + 6. यांची बेरीज किती होत आहे, 6 आणि 5 11, 11 आणि 4 15, 15 आणि 3 18, 18 आणि 2 20 आणि 1 21. 21 चौकोन, 21 चौकोन कसे बनतील, उभ्या याच्यात बनतील. आता आडवी मांडणीमध्ये बघूया. 1 + 2 + 3 + 4 + 5. आडवी मांडणीमध्ये किती चौकोन बनतील किंवा आयत बनतील, तर याची आपण टोटल करू पहिले. 5 आणि 4 9, 9 आणि 3 12, 12 आणि 2 14 आणि 1 15. यांची करायची बेरीज. यांची करायची बेरीज किती होत आहेत, 21 आणि 15 36. आता काय करायचं, याच्यामध्ये हा जो मधामध्ये आहे, याच्यामध्ये जो मधामध्ये आहे, तर बघा आडव्या आणि उभ्या मांडणीमध्ये कॉमन आहे,
ठीक आहे. तर दोन्हीदा आपण घेतलाय, याच्यामध्ये 3 आणि याच्यामध्ये 4. दोन्हीदा घेतलाय तर आपल्याला काय करावं लागेल, याच्यापैकी एक मायनस करावं लागेल. तर एक मायनस करून टाकू आपण. तर एकूण चौकोन किती बनतील, 35. याचा आन्सर राहील 35. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता काय करायचं आपल्याला, चौरस मोजायचं. चौरस मोजायसाठी पण थोडंसं टेक्निकमध्ये चेंज करावं लागतं आपल्याला. आता पहिले आपण काय करू, याच्यामध्ये मार्किंग करून घेऊ. पहिले आडवी मांडणी 1 2 3 4 5 6. तशीच उभी मांडणी करून घेऊ. उभी मांडणी 2 3 4 5. आता याच्यामध्ये काय करावं लागतं की जे आपले आडव्या मांडणीतला शेवटचा आणि उभ्या मांडणीतला शेवटचा यांचा करायचा गुणाकार. यांचा काय करायचा, गुणाकार. यांचा गुणाकार किती होत आहे, 6 पंचे 30. ठीक आहे. आता काय करायचं, आडव्या मांडणीमध्ये कोणाकडे जायचं, डावीकडे. आणि उभ्या मांडणीमध्ये काय करायचं, वर जायचं. ठीक आहे. डाव्या मांडणीकडे आपण उजवीकडून डावीकडे जातो. नेक्स्ट डिजिट कोणता आहे, 5. आणि इकडे वर जायसाठी नेक्स्ट कोणता आहे, 4. तर आता काय करायचं, यांचा गुणाकार, या दोघांचा गुणाकार. म्हणजे किती होईल, 5 चोक 20. ठीक आहे. त्याच्यानंतर पुन्हा तसंच इकडून वर जाऊ आणि तिकडून डावीकडे येऊ. 4 तेरी 12. नेक्स्ट याच्यामध्ये 2 आणि 3. 2 गुणिले 3 किती होईल, 2 गुणिले 3 6. मग लिहू इथे आपण 6. आता इथे काय आहे, 1 वाचला आणि इकडे 2, म्हणजे बे एक बे. आता करू आपण यांची बेरीज. आता बेरीज केल्यानंतर किती दिसत आहे आपल्याला, 30. 30 आणि 20 50. 50 आणि 12 62. 62 आणि 6 68. 68 आणि 2 70. आता याच्यामध्ये एकूण चौरस इथे किती, चौरस म्हणजे काय असते, चारही बाजू समान. तर एकूण चौरस किती असतील, 70. समजलं मित्रांनो, एकदा सांगतो. याचं काय करायचं, जे डाव्या मांडणीतलं शेवटचं आणि उभ्या मांडणीतलं शेवटचं यांचा करायचा गुणाकार. मग डाव्या मांडणीत काय करायचं, आपण डावीकडे यायचं आणि उभ्या मांडणीत वर जायचं. तर जे डिजिट येतील त्यांचं काय करायचं, गुणाकार. तर आता याच्यामध्ये आपलं जसं याच्यामध्ये काय आलं, डावीकडे आलं तर 5 आणि वर आलं तर 4. मग त्याच्यानंतर काय आलं, 3 आणि 4. मग 3 आणि 2. मग 1 आणि 2. तर आपल्याला कुठपर्यंत यायचं आहे, 1 पर्यंत यायचं आहे. 1 पर्यंत आलं की बाकी डिजिट जर वाचलेस तर ते सोडून द्यायचे. ठीक आहे. याच्यामध्ये काही डिजिट वाचले नाही, त्याच्यामुळे आपण त्याचा गुणाकार केला. तर इथे किती आलं, आपल्या एकूण जर आपण याचे जे गुणाकार केलं, गुणाकाराची मग काय केली, बेरीज केल्यानंतर आपल्याला एकूण चौरस किती मिळाले, 70. ठीक आहे. नेक्स्ट क्वेश्चन. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये पण आपण मार्किंग करून घेऊ. आडवी मांडणी करतो पहिले. आडवी मांडणी केल्यानंतर 1 2 आणि इथे 3. तशीच उभी मांडणी करू, 1 2 3 4. काय करतो आपण, आडव्या मांडणीचा शेवटचा आणि उभ्या मांडणीतला शेवटचा यांचा करतो आपण गुणाकार. 4 तिरी 12. 4 तिरी 12. त्याच्यानंतर 2 आणि 3चा गुणाकार, 3 दुने 6. त्याच्यानंतर इथे 2 आहे, इथे 1 आहे. तर किती होईल, बे एक बे. यांची बेरीज करू, 12 आणि 6 18. 18 आणि 2 20. तर एकूण चौरस किती असतील याच्यामध्ये, 20. नेक्स्ट क्वेश्चन. आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये एक मोठा चौरस आहे, त्या चौरसाचे 4 भाग केले आहेत. पुन्हा लहान चौरस आहे, त्याचे पण 4 भाग केले आहेत. ठीक आहे. तर आता बघूया पहिले, चौरस म्हणजे काय, चारही बाजू समान. तर याच्यामध्ये बघा, चौरस हा जो मोठा चौरस आहे, ठीक आहे, मोठा चौरस बघा, या चौरसाला काय केलंय, 4 भाग पाडले. याचे 4 चौरस, लहान चौरस दिसून राहिले याच्यामध्ये, दिसत आहेत.
तर पहिले आपण त्याला मार्किंग करू. 1 2 3 4 हे 4 चौरस दिसून राहिलेत. हे 4 चौरस प्लस एक मोठा चौरस, एक मोठा चौरस, हा जो मोठा चौरस आहे तो. ठीक आहे. हा मोठा चौरस म्हणजे एकूण किती चौरस दिसतील आपल्याला? जर मोठा चौरस बघितला त्याच्यामध्ये 5 चौरस. तसंच याच्यामध्ये लहान चौरस बघा. हा जो लहान चौरस आहे हा 1 हो ना, 1 2 3 4 5. याच्यामध्ये पण किती आहेत? 4 आणि 1 5. असे किती किती चौरस दिसते आपल्याला? 5. तर एकूण चौरस किती होतील याच्यामध्ये? 10. किती चौरस होतील? 10. त्याच्यानंतरचं नेक्स्ट, आता बघा मित्रांनो, याच्यामध्ये किती चौरस दिसते आपल्याला? 1 चौरस, 2 चौरस आणि 3 चौरस. 3 चौरस. एका चौरसामध्ये किती चौरस असतात? 5. तर असे किती चौरस आहे आपल्याकडे? 3 चौरस. तर 3 चौरसांची करायची बेरीज. किती किती? याच्यामध्ये 5 दिसेल मोठा चौरस, याच्यामध्ये 5, मधातल्या याच्यामध्ये 5 आणि लहान याच्यामध्ये 5. अशी किती चौरस दिसते आपल्याला? 5 5 5 15 चौरस. याच्यामध्ये एकूण चौरस किती असतील? 15. त्याच्यानंतर नेक्स्ट बघा मित्रांनो, नेक्स्ट क्वेश्चन आहे घन मोजायचे. ठीक आहे. घन मोजायचं आहे तर याच्यामध्ये आपल्याला काय करायचं? आपण पहिले याच्यामध्ये लेअर पाडून टाकायची. ठीक आहे. लेअर जशी ही झाली पहिली लेअर, ही झाली दुसरी लेअर आणि ही झाली तिसरी लेअर. ठीक आहे. तर याच्यामध्ये आपल्याला पहिले काय करायचं आहे? आपल्याला जेवढ्या लेअर दिसल्या त्या लेअर लिहून टाकायच्या. किती आहे? 1 2 3. तर याच्यासोबत काय करायचं आहे? गुणाकारामध्ये आपल्याला करायचं आहे. गुणाकारामध्ये करायचं आहे तर आपल्याला पहिल्या लेअरमध्ये एकूण किती डोकडे दिसत आहेत ते बघायचे. पहिल्या लेअरमध्ये हा एक आहे, 2 आणि 3. याच्यामध्ये एकूण आपल्याला किती डोकडे दिसून राहिलेत? 3. तर पहिल्या लेअरला कितीने गुणायचं? 3 ने. त्याच्यानंतर दुसरी लेअर बघा. दुसऱ्या लेअरमध्ये हा एक आणि हा एक. असे किती दिसून राहिले आपल्याला? 2 दिसून राहिलेत. 2 डोकडे दिसून राहिलेत. तर मग याला कितीने गुणू आपण? गुणाकारात 2 ने. आणि तिसऱ्या लेअरमध्ये याच्यामध्ये किती डोकडे दिसत आहे आपल्याला? 1. त्याच्यामुळे इथे किती लिहू? गुणाकारात 1. मग करायचा याचा गुणाकार आणि मग बेरीज. 3 1 3, बेदुने 4, 3 1 3. यांची करायची बेरीज. 3 आणि 4 7, 7 आणि 3 10. याचा आन्सर किती होईल? एकूण किती डोकडे असतील याच्यामध्ये? 10. नेक्स्ट क्वेश्चन पाहू. आता याच्यामध्ये बघा, याच्यामध्ये लेअरला नाव देऊन देतो पहिले. बघा मित्रांनो, आता इथे आपण लेअरला नाव देऊन देऊ. हाय 1 2 3 आणि 4. लेअरला नाव देऊन दिले आपण 1 2 3 4. काय करतो आपण? लेअरचे जेवढे लेअर आहेत तेवढं काय करू आपण? लिहून घेऊ. 1 2 3 4. ठीक आहे. गुणाकारामध्ये काय करायचं आहे? गुणाकारामध्ये काय करायचं आहे? पहिल्या लेअरमध्ये आपल्याला किती दिसून राहिलेत? किती ढोकळे दिसून राहिलेत? 1 2 3 आणि 4. 4 डोकडे दिसत आहेत. मग काय करायचं? गुणाकारामध्ये 4. दुसऱ्या लेअरमध्ये बघायचं किती डोकडे दिसत आहेत? 1 2 आणि 3. हे 3 दिसत आहेत. मग याला काय करू आपण? गुणाकारात 3. तिसऱ्या लेअरमध्ये 1 आणि हा 2. असे 2 दिसत आहेत. मग काय करू? गुणाकारामध्ये 2. चौथ्या लेअरमध्ये 1च दिसतंय आपल्याला, तर मग काय करू? 1. आता करू यांची बेरीज. 4 1 4. गुणाकार केल्यानंतर काय करायचे? बेरीज. 3 दुने 6, 3 दुने 6, 4 1 4, 6 4 10 6, 16 4 20. तर याच्यामध्ये एकूण किती असतील? 20. एकूण घन किती असतील? 20. थँक्यू मित्रांनो. हा झाला आपला सेशन. जर आपल्याला आवडलं असेल तर स्वप्नजेप या चॅनलला लाईक करा आणि शेअर करा आणि सबस्क्राईब करा. थँक्यू.